रामदेव बाबा नगर परिसरात घरातील कुलूप तोडून रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने केले चोरट्यांनी लंपास। धुळे शहरातील नटराज टोकी परिसरात असलेल्या रामदेव बाबा नगर या ठिकाणी राहणाऱ्या रेखा विजी सिसवाल यांच्या घरातून कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी घरी कोणीही नसल्याची संधी साधत घराचा कडी कोंडा तोडून व कुलूप तोडून जवळपास 20,000ची रोकड व सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेखा विजी सिसवाल यांच्या घरी वर्षातून तिसऱ्यांदा ही चोरी झाली आहे। यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे। सिसवाल कुटुंबीय निकटवर्तीयांच्या घरी मुक्कामी गेले असता त्यांच्या घराला कुलूप लागल्याचं चोरट्यांच्या लक्षात आल्यानंतर चोरट्यांनी घरात कुणीही नसल्याची संधी साधत कुलूप तोडून घरात प्रवेश केला व घरातील जवळपास 20,000 रुपयांची रोख, सोन्या चांदीच्या दागिन्यांसह लाखोंचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून पोबारा केल्याची घटना घडली आहे। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सिसवाल कुटुंबीय घरी पोहोचून त्यांनी या संदर्भातील पोलिसांना माहिती दिली। त्यानंतर आता पोलीस प्रशासनातर्फे या चोरट्यांचा शोध घेण्याचं काम सुरू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत। मेरा नाम रेखा विजी सिसवाल। मेरे घर में ये तीसरी बार चोरी हुई। एड्रेस रामदेव बाबा नगर, म्युनिसिपल कॉलोनी। अभी मेरी बहुत चीज गई। कैश 20,000 था, एक सोने का नेकलेस, सोने का गंठन था और एक लंबा गंठन था। कान के थे 2 अंगठी, एक तोले की। चांदी की पायल थी 30 तोले की और ब्रेसलेट थे। सबकी है मेरे पास में। कमला ज्वेलर्स से बनाए। हाँ, नेकलेस वगैरह सब कमला ज्वेलर्स से बनाए। गेले होते, भावाची मुलगी आजारी होती सिव्हिल हॉस्पिटल मध्ये। आम्ही तिथे बघायला गेलो। मग नंतर भावाने सांगितलं का इकडे झोपायला येऊन जा तुम्ही। त्यांच्या घरी इकडे झोपायला कोणी नाही म्हणे। आम्ही रात्री तिकडे झोपायला गेले। कॅश 20,000 होती आणि एक मंगळसूत्र होता आणि बडी माला होती, 4 अंगठ्या होती, कानातले होते।